यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये 2.25 लाख घरकुलं विविध योजनेतून मंजूर करण्यात आली। वणी तालुक्यामध्ये 10,000 घरकुलं मंजूर करण्यात आली। त्यापैकी अनेक घरकुल धारकांना वाळू चढ्या दराने विकत घ्यावी लागते। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचं धोरण अवलंबण्यात आलं असताना त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाहीये। परिणामी अनेक गरजू घरकुल लाभार्थ्यांच्या घरांचं बांधकाम अर्ध्यावर रखडलंय। याकडे लक्ष वेधण्यासाठी वणीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या निरगुडा नदीपात्रामध्ये वाळू सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। तर यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। घरकुल लाभार्थी सरपंच संघटनेचे पदाधिकारी आणि राजकीय नेते यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूया। यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये जवळपास 2.25 लाख घरकुल मंजूर झाले। मात्र या घरकुलांना आता रेती मिळत नसल्याने एकीकडे जर पाहिलं तर ओरड होत आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर याच घरकुल धारकांना चढ्या दराने रेती घ्यावी लागते। यासाठी आज वाळू सत्याग्रह या ठिकाणी करण्यात आलेला आहे। काय सांगणार सरकारला तुम्ही या संदर्भात? सरकारला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपलं धोरण काढलं, परंतु त्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं आपल्याच अधीनस्थ असणारं प्रशासन मात्र त्या पद्धतीने कारवाई करत नसल्यामुळे गरिबाच्या कल्याणासाठी कल्याणकारी राज्य म्हणून जे धोरण आपण अंमलबजावणी करत आहे, परंतु ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे ते लोक पाहिजे तशी दखल न घेतल्यामुळे समाजातली वंचित शोषित लोकांना मोठ्या प्रमाणात महागाची वाळू, चोरीची वाळू घ्यावं लागत आहे। आणि दुसरं असं की त्याची वाळू मिळत नसल्यामुळे अपूर्ण घरकाम या ठिकाणी राहणार आहे। आणि वाळू या जर समजा 15-20 दिवस पावसापूर्वी नाही मिळाली तर पावसामध्ये वाळू आपल्याला भेटणार नाही आहे। आणि पावसापर्यंत त्याचं घर जर तसंच राहिलं तर त्या लोकांनी गोठ्यामध्ये आणि त्या उघड्या जागेवर पशुसारखं कसं जीवन जगायचं याचासुद्धा विचार संवेदनपणे शासनाने करून काल चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांनी जे विषय घेऊन मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्याची तंतोतंत अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे। ती होत नसेल तर आपण यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन उग्र स्वरूप धारण केल्याशिवाय या ठिकाणी राहणार आहे। आज जे आंदोलन होत आहे, सत्याग्रह आंदोलन, ह्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊन आम्ही पुढील भूमिका जो आमचा रेतीचा न्याय हक्क आहे आम्ही तो मिळवून घेऊ। रेती माफियांसोबत प्रशासनातील अधिकारी आर्थिक साठलोट ठेवून गरीब लोकांना या वाळूपासून, या 5 ब्रास वाळूपासून वंचित ठेवत आहे। प्रत्येक रेती घाटावर, या वनी विधानसभेतल्या प्रत्येक रेती घाटावर आम्ही दांडी यात्रा काढून या रेतीचा सत्याग्रह करून सर्वसामान्यांना रेती मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत। संजय राठोड, लोकशाही मराठी, वणी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।